रस्ता जनतेसाठी का ठेकेदार जगवायसाठी? टक्केवारीच्या पॅटर्नमुळे भरावासाठी मुरमाऐवजी मातीचा वापर. लोकप्रतिनिधी लक्ष देणार का? राष्ट्रीय महामार्ग 160 चा भाग असलेला विटा लेंगरे खरसुंडी बनपुरी तडवळे लेंगरेवाडी माडगुळे या महामार्गाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. 9 मीटर रुंद कॉन्क्रीटचा असलेल्या या रस्त्यामुळे सांगली जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना शहराशी जोडणे सोपे होईल. या मार्गामुळे शेती उत्पादनाची वाहतूक, स्थानिक व्यापार आणि रोजगाराच्या संधीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. त्याबरोबर सांगली जिल्ह्यातील काही धार्मिक आणि सांस्कृतिक स्थळांना जोडणारा हा मार्ग पर्यटनाला चालना देऊ शकतो. हे जरी खरं असलं तरी हा मार्ग दर्जेदार बनणं गरजेचं आहे. पण या रस्त्याचे काम सुरू असताना रस्ता बांधणीच्या दर्जाकडे दुर्लक्ष केलं जातंय. या रस्त्याच्या भरावासाठी मातीचा वापर केला जात असल्याने स्थानिक लोक या रस्त्याच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. राज्य महामार्गाच्या बांधकामासाठी प्रति किलोमीटर 10 ते 15 कोटी रुपये खर्च येऊ शकतो. हा खर्च जमीन संपादन, पूल बांधकाम, ड्रेनेज सिस्टीम आणि इतर पायाभूत सुविधांवर अवलंबून असतो. राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्गाच्या रस्ते बांधणी करताना गुणवत्तेसाठी मुरमाचा वापर करणे अनिवार्य असलं तरी या रस्त्याच्या बांधकामादरम्यान मातीचा वापर जास्त दिसत आहे. नियमानुसार राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग आणि प्रमुख जिल्हा मार्गासाठी मुरुमाचा भराव अनिवार्य आहे. मुरुम हा कठीण, टिकाऊ आणि दाब सहन करणारा पदार्थ आहे, जो रस्त्याच्या पायासाठी मजबूती प्रदान करतो. त्याची पाणी शोषण्याची क्षमता कमी असते, त्यामुळे पावसाळ्यात रस्ता खराब होण्याची शक्यता कमी होते. IRC मानकानुसार मुरुमाचा CBR म्हणजेच कॅलिफोर्निया बिअरिंग कॅपॅसिटी 10% पेक्षा जास्त असावा, ज्यामुळे तो रस्त्यासाठी योग्य ठरतो. मातीचा वापर प्रधानमंत्री ग्राम सडक योजना किंवा मातोश्री ग्राम समृद्धी शेत पानंद रस्ते योजना यासारख्या कमी रहदारीच्या रस्त्यासाठी मातीचा भराव वापरला जाऊ शकतो. मातीचा वापर त्यावेळेस केला जातो ज्यावेळी मुरुम सहज उपलब्ध नसतो किंवा प्रकल्पाचा खर्च कमी ठेवायचा असतो. परंतु राष्ट्रीय महामार्गाचा भाग असलेल्या राज्यमार्ग तयार करण्यासाठी जो मातीचा वापर चालू आहे, त्यामुळे हे काम निकृष्ट दर्जाचे होऊन हा रस्ता लवकर खराब होण्याच्या जास्त शक्यता असल्याचे दिसते. लोकांच्या तशा चर्चा सुद्धा सुरू आहेत. या रस्त्याच्या तक्रारी संदर्भात RK कन्स्ट्रक्शनशी संपर्क साधला असता त्यांनी मातीचा वापर हा 9 मीटर रुंद कॉन्क्रीट रस्त्याच्या भरावासाठी केला जात नसून तो पर्यायी रस्ता डायव्हर्जन म्हणून जो तयार केला जातोय त्यासाठी वापरला जात असल्याचे सांगितले. ब्युरो रिपोर्ट, मराठी टाइम्स.